माझी एक भाची आहे, साधारण तुझ्याच वयाची आहे. तिचा येत्या 3-4 दिवसात वाढदिवस आहे. काहीतरी गिफ्ट द्यायचंय तिला. म्हटलं काय द्यावं, तुला विचारावं. काहीतरी सजेस्ट कर. सर मी काय सजेस्ट करणार तुम्हाला? नाही अरे कमॉन, म्हणजे कसं आहे, तुला तुझ्या वयाच्या यंग मुलींना काय गिफ्ट द्यावं, त्यांना काय आवडेल, आणि मुख्य म्हणजे ते गिफ्ट कुठून घ्यावं माहिती असेल ना. सो प्लीज हेल्प मी, सजेस्ट मी समथिंग. सर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करा. ऑनलाईन? हा, येस सर. 2-4 साईट्स आहेत ज्याच्यावरती खूप छान छान गिफ्ट्स मिळतात. shoppingmela.com मस्त साईट आहे सर. मी जनरली तिकडनंच शॉपिंग करतो. त्याच्यावरती तुम्हाला वेगवेगळे वॉचेस आणि लॉकेट्स वेगवेगळे लॉकेट्स बघायला मिळतील सर. हा, रिअली नाईस. सर हल्ली ना आपल्या नावाचं इनिशियल असलेल्या लॉकेटचा ट्रेंड आलाय. म्हणजे तुमचं नाव गुरु, तर तुमच्या नावाचं इनिशियल जी ना, तर जी अल्फाबेट असलेलं लॉकेट. माझ्या नावाचं इनिशियल एस, तर एस लेटर असलेलं लॉकेट. खूप मस्त वाटतं सर. इंटरेस्टिंग. SS म्हणजे शनाया सबनीसच ना? Cause if it's you and me, it should be S and G, right? इनिशियल असलेली लॉकेट्स. हा, येस सर. आणि तुझं इनिशियल एस. हा, राईट राईट, एस आहे ना. श्रेयस. श्रेयस. राईट राईट, नाईस. सर आणि एक्सपेन्सिव्ह आहेत गिफ्ट्स, पण मस्त एकदम वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. त्यांचे डिपार्टमेंट्स आहेत काही. आणि ते हां, नाही, वेबसाईटवर बघून घेईन मी बाकी काय काय आहे ते, नाही का. सो चॅम्प, थँक्यू. माय प्लेजर सर. तुझी जी काही कामं चालली आहेत किंवा मदत करतोस ते चालू राहू दे. मी येतो. या, प्लीज प्लीज. थँक्यू सर. थँक्यू चॅम्प. बाय चॅम्प. माय फुट. लायकी आहे का त्या माकडाची तिच्यासाठी गिफ्ट घ्यायची? सगळी सॅलरी घातलेली दिसते त्या लॉकेटमध्ये. काम डाऊन कॅरी. या श्रेयसला त्याची लायकी दाखवायलाच हवी एकदा. खरा प्रॉब्लेम हा श्रेयस नाहीच आहे. माझे आई बाबा आहेत, ते घरी येऊन बसलेत म्हणून मला शनायाला वेळ देता येत नाहीये, आणि मी तिला वेळ देत नाहीये म्हणून हा हिरो मधल्या मध्ये चान्स मारतोय. अबे तर आम्हाला शहाणपणा शिकवून राहिला का म्हणा? नाही, संत्र्याचा धंदा पहिल्यांदा करून राहिलो का? अबे 20 वर्षापासून नागपूरमध्ये नाव आहे सुभेदाराचं. कळमेश्वर मध्ये 1 नंबरचा संत्रा आहे मार्केटचा. भरोसा नाही का म्हणा? अबे तू ना कामाचा आहे ना धामाचा आहे वामन. तू आता टिपूनची गोष्टी नको सांगू. आता 5-7 लाखाचं नुकसान झालं ते कोण भरणार आहे? पापा 5-7 लाख? नाही, महिन्याचा तुमचा पगार वाढवतो मी. उंटावर बसून शेळ्या हाकू नको वामन. हो, सगळे समजते. राहू दे, तुझ्या नाही होणार. मी आल्यावर करतो सगळं. ठेव पण. अबे ऐक, तनसाची गाडी आली का? केव्हा येईन? पेट्या. अबे ते तिथं जाऊन विचारन कोण? दसऱ्याच्या मुहूर्तावर संत्रा गेला पाहिजे ना मार्केटमध्ये. ठेव पण. का झालं? सगळं ठीक आहे ना? कायचं ठीक आहे? स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. एक काम करत नाही बरोबर. कायची काम चोरस. काऊ ना? काही प्रॉब्लेम झाला नाही ना? नाही, काही नाही सुनबाई. तू लक्ष देऊ नको. आम्ही बघून घेऊ सगळं. लक्ष देऊ नको कसं? फोनवरती तर केवढे भडकले होते तुम्ही. सांगा बरं पटापटा. अगं काही नाही सुनबाई. ते आपल्या शेतामध्ये संत्र्याच्या झाडावर कीटकनाशकाची फवारणी करायचं काम दिलं होतं एकाला. त्याच्याच बद्दल सगळे आम्हाला ताबडतोब निघावं लागत सुनबाई.
हा कायच्या काय बोलून राहिले तुम्ही तर चांगल्या महिनाभर राहणार होते ना लगेच जायची भाषा करून राहिले. सुनबाई काम असंच असतं आम्हा शेतकऱ्यांचं. बाबा काहीतरी झालंय, नक्की काहीतरी मोठं झालंय तिथे, म्हणूनच तुम्ही इतकी तडकाफडकी निघण्याच्या भाषा करून राहिले. सांगा बरं काय झालंय. आई सांगा ना. अगं खूप मोठं नुकसान झालंय. अगं तू गप्प बस ना. मी सांगितलं का तुला सांगायला सांग म्हणून. अहो, ती कोणी परकी आहे का? अरे आई सांगा बरं तुम्ही काय फरक पडतोय. राधिका, अगं मजूर लावले होते ना आपल्या बागायतीमध्ये, ते फवारणी मारण्यासाठी. जरा हलगर्जीपणा झाला आणि काय किडले संत्रे. नुकसान झालं खूप. कितीचं? 5-7 लाखाचं नाही व. तू गप्प बस ना आता. अरे मोठ्यांनी लहानांची गाराणी ऐकायची असतात, त्यांना मदत करायची असते. तू आपलीच राम कहाणी सांगून राहिली. अहो राहू द्या ना, काय फरक पडतोय. अगं तसं नसतं सुनबाई. स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही. हो असते ना, पण ज्यांना पहिलेपासूनच तुमच्याबद्दल अभिमान आहे त्यांना हा स्वाभिमान दाखवून काय फायदा. अगं पण- बाबा पहिलं माझं ऐकून घ्या. तुम्ही संत्र्याची बागायती करता का नाही. माझ्याकडे का पाहून राहिला तुम्ही? तिने प्रश्न विचारले, उत्तर द्या ना. आज कोणतरी पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारतो. विचार ग प्रश्न, द्या उत्तर. तुम्ही संत्र्याची बागायती करता. हो करतो. मग मला सांगा त्यासाठी काय काय करता. अबा काय करतो म्हणजे? अगं रोप आणतो, ते लावतो, त्याची निगा राखतो, पाणी घालतो, कीटकनाशकाची फवारणी घालतो, बरंच काय काय करावं लागतं. आणि नंतर काय करता. नंतर काय? नंतर संत्र मोठी झाली की त्याची तोड करायची आणि मार्केटमध्ये विकायचं. मग ही संत्री तोडताना तिथं स्वाभिमान दाखवता का. म्हणजे बाबा हा लहान मूल म्हणजे आई बापासाठी रोपटच असते ना. ते त्याला वाढवते, शिकवते, मोठं करते, आपल्या पायावर उभं करते. मग म्हातारपणी त्यांनी फळाची अपेक्षा केली तर काय चूक आहे. त्यांचा तो हक्कच राहते ना. बाबा मी यांना सांगते हे देतील पैसे. नाही सुनबाई. आणि शिवाय आता यांचं प्रमोशन पण झालं ना, पगार पण वाढला असेल. तुम्ही काळजी करू नका. मी यांना सांगते यांचा लंच टाइम होईल ना आता, मी फोनच करते ना त्यांना. ते देतील नक्की पैसे. खरंच काळजी करू नका.